हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी पाटील, महाराष्ट्र पोलीस 2024 भरती या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याला प्रत्येक विषयाचे 10 MCQ म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह बघायचे, जे की परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असणार आहेत. ठीक आहे, स्टार्ट करूया. आपण पहिला गणितापासून स्टार्ट करतोय. अगोदरपासून हेच चालू आहे आपलं गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान आणि त्याच्यानंतर शेवट बघतोय आपण मराठीने. चला चेक करा. पहिला क्वेश्चन स्क्रीन वरती. 51 ते 60 पर्यंतच्या सम संख्यांची बेरीज किती असं म्हटलेलं आहे. आता संख्यांची बेरीज म्हणलं का नाही, नैसर्गिक संख्या असू दे, सम संख्या, विषम संख्या असू दे, तर अशा वेळेस आपण एक सूत्र वापरतोय. त्या सूत्रानेच आपण काढण्याचा प्रयत्न करतोय. दुसरे सूत्र असू शकतात, बट ते थोडंसं इझी जातं म्हणून. बर चेक करा. काय असेल सूत्र? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. मग बघा आता, पहिली संख्या काय असेल आपली? पहिली संख्या असेल 51. हा, पहिली संख्या किती आहे? 51 आहे. पण आपल्याला सम संख्या म्हटलेलं आहे. मग 51 ते 60 दरम्यान असणाऱ्या सम संख्यांची बेरीज करायची आहे. मग 51 ते 60 मधली पहिली सम संख्या असेल 52 आणि शेवटची सम संख्या असेल 60 भागिले 2 गुणिले एकूण संख्या किती असतील? आता 51 ते 60 मध्ये एकूण किती सम संख्या असणार आहेत? 5 असणार आहेत. ठीक आहे, मग इकडे लिहा 5. करा आता खाली. किती होतात? 112 भागिले 2 गुणिले 5. त्याच्यानंतर पुढे बेक बे, बे पंचे 10, 56 गुणिले 5. करा. 56 गुणिले 5 म्हणजे किती राहतात? 280. आपलं उत्तर किती येतं? 280, जे की आपल्याला पर्यायामध्ये सुद्धा दिलेलं आहे. दिलेलं आहे, चेक करा या ठिकाणी. 280 आलेलं आहे. चलो आता नेक्स्ट वन चेक करा. नेक्स्ट वन काय सांगितलंय? सेकंड 71 ते 71, 71 ते 80 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज. आता आपल्याला 71 ते 80 पर्यंतच्या मूळ संख्या माहिती पाहिजे. कोणत्या कोणत्या असतील मग बरं? आता 71 ते 80 या दरम्यानच्या मूळ संख्या 71, 73, 79 या तीनच मूळ संख्या 71 ते 80च्या दरम्यान आहेत. मग या सगळ्यांची टोटल बेरीज करायची आहे. मग बेरीज किती येईल? 223. बेरीज किती येईल? 223. आता कॅल्क्युलेशन खूप इझी आहे, काहीच अवघड नाही आणि सांगण्यासारखं पण काही नाही आहे याच्यामधलं. त्याच्यानंतर थर्ड वन चेक करा. 270 नंतर पुढील येणाऱ्या 10व्या विषम संख्येचे वर्गमूळ किती असं म्हटलेलं आहे. आता वर्गमूळ काढायचं आहे. ठीक आहे, मग यासाठी आपण काय करतो? 270 अधिक कितव्या म्हटलेलं आहे? 10व्या विषम संख्येचा वर्गमूळ काढायचा. 270 नंतर पुढच्या 10व्या म्हटलं तर आपण 10चे दुप्पट करतो. 10चे दुप्पट किती होतात? 20. मग या दोघांची टोटल किती येते? अधिक केल्यानंतर किती येतं? 290 येतं. किती येतं? 290. बट 290 ही विषम संख्या नाहीये, समसंख्या आहे. आपल्याला 10व्या विषम संख्या पाहिजे. मग अशा वेळेस आपल्याला काय करावं लागेल? -1 करावं लागेल. मग आपल्याला मिळते विषम संख्या 289. काय काय केलं? 270 नंतरच्या पुढील क्रमाने येणाऱ्या 10वी विषम संख्या पाहिजे. ठीक आहे बाबा, 270 अधिक 10च्या दुप्पट केलं 20. किती येतं? 290. बट 290 ही समसंख्या, आपल्याला 10वी विषम संख्या पाहिजे. मग काय केलं? 290 मधून 1 वजा केलं, उत्तर येतं 289. ठीक आहे, कशाचा वर्गमूळ आहे आता? हे 17चा वर्ग आहे. 17चा वर्ग किती? 289, जे की आपल्याला पर्यायामध्ये सुद्धा दिलेलं आहे. ठीक आहे, 17चा वर्ग 289. ऑप्शन असेल आपला 2 नंबरचा. समजलं का? इझी आहे, काहीच अवघड नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट चेक करा. स्क्रीन वरती बघा. 91 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज. स्टेप बाय स्टेप तोडत जाऊया, म्हणजे शॉर्ट घेऊ द्या.
91 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या. आता 91 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत? एकच मूळ संख्या आहे. कोणती मूळ संख्या आहे ती? मूळ संख्या कोणती आहे? ती आहे 97. एकच आहे, मान्य आहे आपल्याला 97. आता नंतर काय म्हणले पुढे? संयुक्त संख्यांची बेरीज म्हणले. मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज म्हटलेलं आहे. मग करा आता संयुक्त संख्या कोणत्या कोणत्या आहेत बघा बरं. आता संयुक्त संख्या चेक करा. संयुक्त संख्या म्हणजे मूळ संख्यांना सोडून बाकी सगळ्या संख्या संयुक्त असतात. मग कोणत्या कोणत्या येतील? 91, 92, 93, 94, 95, 96. स्किप 97 ला स्किप करायचंय. 97 नाही, 98, 99 आणि 100. ठीक आहे, या संयुक्त संख्या आहेत. आता या सगळ्यांची टोटल येते आपली 858. या सगळ्यांची टोटल किती येते? 858. ओके, मग पुढे काय सांगितलंय आपल्याला? मूळ संख्यांची बेरीज मिळाली आणि संयुक्त संख्यांची बेरीज सुद्धा मिळालेली आहे. मग आता चेक करा तुम्ही पुढे काय म्हटलेलं आहे. तर यांच्यातील फरक किती? म्हणजेच एक मिनिट हा. संयुक्त संख्या आणि मूळ संख्या यांच्यातील फरक किती असेल, म्हणजेच मायनस केल्यानंतर उत्तर किती येतं ते सांगायचंय. मग आता चेक करा बरं. मूळ संख्या मायनस संयुक्त संख्या किंवा संयुक्त संख्या किंवा मायनस मूळ संख्या. ठीक आहे, संयुक्त संख्या आहेत आपल्या 858. संख्यांची बेरीज 858 मायनस याच्यातनं आपण ज्यावेळेस मायनस करतो मूळ संख्यांची बेरीज 97. 858 मधून 97 मायनस केल्यानंतर आपलं उत्तर येतं 761. किती येतं आपलं उत्तर? 761. हे आहे मूळ संख्यांच्या बेरीज आणि संयुक्त संख्यांची बेरीज यांतील फरक. ठीक आहे, इथे सुद्धा पर्यायामध्ये दिलेलं आहे किती? 761. डन. नेक्स्ट वन, 91 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची आय थिंक सॉरी हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. माय बॅड, सॉरी फॉर दॅट. आताच घेतलो तो क्वेश्चन आपण. हा, नेक्स्ट क्वेश्चन. 36च्या पुढील 15व्या विषम संख्येचा घन पुढील पैकी कोणता? आता 36च्या पुढील 15वी विषम संख्या म्हटलेला आहे. ठीक आहे, आता आधी ते काढून घेऊया. 36 प्लस कितवी? 15वी विषम संख्या. 15वी म्हटल्यानंतर आपण दुप्पट करतो. 15 दुनी 30. ठीक आहे बाबा, उत्तर किती येतं? 66 येतो. पण आपल्याला या ठिकाणी काय म्हणले? विषम संख्या म्हटलेलं आहे. विषम संख्या, बट 66 हे सम संख्या आहे. अशा वेळेस आपल्याला काय करावं लागतं? मग एक मायनस करावं लागतं. किती येते? 65. मग 65चा घन किती असेल? 65चा घन किती असेल? आता 65चा घन असेल 27 किंवा सॉरी एक मिनिट. हा, 65चा घन किती असेल? 2,74,625. किती असेल? 2,74,625 हे आपलं उत्तर आहे. क्लिअर आहे? समजलं का? आपल्याला काय विचारलं होतं क्वेश्चन परत एकदा बघा. 36च्या पुढील 15वी विषम संख्येचा घन म्हटलं होतं. ठीक आहे, 36 अधिक 15च्या दुप्पट केलो 30. 66 उत्तर आलं. 66 हे सम संख्या आहे. मायनस 1 केलो 65. मग 65चा घन किती असणार आहे? 2,74,625. डन. नेक्स्ट वन चेक करा. 11 ते 30 पर्यंतच्या येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज असं म्हटलेलं आहे. आता सेम सूत्र. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. इझी आहे, काहीच अवघड नाही. ठीक आहे, घ्या मग आता विषम संख्या म्हटल्यानंतर पहिली संख्या 11 असेल, शेवटची संख्या 29 असेल. 30 नसणार आहे कारण 30 ही सम संख्या आहे. 29 विषम संख्या घ्यावी लागेल भागिले 2 गुणिले. आता 11 ते 30 मध्ये एकूण किती विषम संख्या असणार? 11 ते 20 मध्ये 5 आहेत, 21 ते 30 मध्ये 5 आहेत. अशा टोटल 10 विषम संख्या आहेत. एकूण किती आहेत? 10 आहेत. आता करा पुढे. त्याच्यानंतर इथे किती येईल? 40 भागिले 2 गुणिले 10. उत्तर किती येईल मग आपलं?
सॉरी, हा, बेपंचे 10, 40 गुणिले 5 म्हणजेच 5 200 येईल. किती येईल उत्तर आपलं? 200. ठीक आहे. 11 ते 30 पर्यंतच्या येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज आहे 200. क्लिअर आहे? 200 पर्यायामध्ये सुद्धा आपल्याला दिलेलं आहे. ओके, नेक्स्ट वन. 11 ते 61 सर्व विषम संख्यांची बेरीज. आधी 11 ते 30, आता 11 ते 61. सेम. 11 ही पहिली विषम संख्या, शेवटची कोणती असेल? 59 असेल. 60 ही समसंख्या, आपल्याला 59 घ्यावं लागेल. भागिले किती? 2 गुणिले, आता 11 ते 60 मध्ये किती विषम संख्या असणार आहेत? मोज आता. 11 ते 20 मध्ये 5, 21 ते 30 मध्ये 10, 10 म्हणजे हे 5 मिळून 10, अशा टोटल 25 आहेत. 11 ते 60 मध्ये 25 विषम संख्या आहेत. मग आता करा पुढे. हा, डायरेक्टली नाही. हा, 70 गुणिले 2 गुणिले 25 भागिले 2. आणखीन द्या भाग आता. बेत्रिक 6, 1 राहिला, बेपंचे 10, 35 गुणिले 25. 35 गुणिले 25 केल्यानंतर 875 आपलं उत्तर येतं, जे की पर्यायामध्ये आपल्याला सुद्धा दिलेलं आहे. क्लिअर आहे? डन. नेक्स्ट वन पुढे जाऊ. फक्त मला 1 मिनिट देताल. हा, चला चेक करा. नेक्स्ट वन आता 9वा आहे आपला. 21 ते 51च्या दरम्यान, 21 ते 51च्या दरम्यान असणाऱ्या एकूण मूळ संख्या किती म्हटलेलं आहे? अतिशय सोपं आहे. आपल्याला मूळ संख्या पाठ पाहिजे. 23 म्हणते, 23, 39, 31, 37, 41, 43, 47 किती पर्यंतच्या? 51 पर्यंत म्हटलेलं आहे. डन. या आहेत किती? 21 ते 51 पर्यंतच्या किंवा 21 ते 51च्या दरम्यान असणाऱ्या टोटल मूळ संख्या किती आहेत? मोजा आता. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आहेत. आपलं उत्तर किती येणार आहे? मग 7 येणार आहे. डन. क्लिअर आहे? अतिशय सोपं आहे. नेक्स्ट वन चेक करा. 10वा प्रश्न. पहिल्या 25 विषम संख्यांची बेरीज काय? फास्ट करूया आता आपण. पहिली विषम संख्या 1, शेवटची विषम संख्या 25 भागिले किती येणार? 2 येणार, गुणिले 25 येणार. ठीक आहे. 26 भागिले 2 गुणिले 25. पुढे काय येईल? हा, आता गडबड केल्यामुळे एक चूक झाली इथे माझ्या हातनं. ती चूक म्हणजे कोणती? कारण 1 ते 25 या दरम्यान 25 विषम संख्या नाहीयेत. मी नैसर्गिक संख्या समजले. विषम संख्या असतील आपल्या 13. किती विषम संख्या असतील? फक्त 13. 1 ते 10 पर्यंत 5, 11 ते 20 पर्यंत 5, टोटल 10 झाले. 21 ते 25 पर्यंत 3 आहेत. म्हणजेच अशा किती येणार आहेत आपल्या? 13 विषम संख्या येणार आहेत. या ठिकाणी पण लिहा. मग 13 गुणिले 13 किती येतं? 169. 169 आपलं उत्तर येतं. चेक करा. करेक्ट आहे. फक्त 1च मिनिट देताल, काहीतरी इश्यू येत आहे. येस, आता ठीक झाला. चला, झाले आपले गणिताचे क्वेश्चन आपण कंप्लीट केलेलं आहे. आता आपण जाऊया आपल्या बुद्धिमत्तेच्या क्वेश्चन कडे. हे सुद्धा अतिशय सोपे क्वेश्चन्स आहेत आपले. फटाफट असंच आपण कंप्लीट करूया. नेक्स्ट चेक करा. आता पहिला बुद्धिमत्तेचा पहिला आहे आपला क्वेश्चन. काय आहे? OIACU. काय काय आहे? OIACU. या गटात न बसणारे अक्षर ओळखा म्हणलेलं आहे.
आपल्याला या ठिकाणी एक गट दिलेला आहे, तर याच्यामध्ये गटात यापैकी कोणता अक्षर लेटर बसत नाही ते लेटर आपल्याला शोधायचं आहे आणि त्या मागचं रिझन काय ते सुद्धा सांगावं लागेल. मग आता चेक करा, OIACU मध्ये AEIOU हे स्वर आहेत, वॉवेल्स आहेत. ठीक आहे, मग याच्यातलं ऑड वन कोणता असणार आहे, तर सी असणार आहे. ठीक आहे, सी हे व्यंजन आहे, इंग्रजी भाषेमध्ये व्यंजन आहे आणि AEIOU हे वॉवेल्स आहेत. मग OIAU हे स्वर आहेत, सी हे व्यंजन आहे, म्हणून आपलं उत्तर काय येईल, सी येणार आहे. क्लिअर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन चेक करा, खालीलपैकी कोणता गट भिन्न आहे असं म्हटलेलं आहे. खालीलपैकी कोणता गट भिन्न आहे सॉरी, चेक करा आता, GHZ, HIY, IJX, JKU. पहिली गोष्ट लक्षात घ्या आता या ठिकाणी, GH सिक्वेन्स आहे, ABCDEF, GH, HI, IJ, JK सिक्वेन्स न लगात म्हणजे एकमेकाच्या बाजूला लेटर्स आहेत. कोणते, अगोदरचे दोन, यांचा मॅटर क्लोज झाला. इथेच काही डिफरन्स दिलेला नाही. मग नेक्स्ट वन चेक करा, सेकंड लेटर आपण चेक करू. सेकंड लेटर काय सांगते, सॉरी लास्ट लेटर बघा आता, Z दिलेला आहे, Z नंतर Y आहे, Y नंतर X आहे, रिव्हर्स चाललेला आहे. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. GH, IHI, IJ आणि JK यांच्यात काय आहे, लगातार म्हणजेच सलग आहेत, हे एकमेकांच्या बाजूला असणारे लेटर्स आहेत. बट थर्ड नंबरचं काय आहे आता, GHZ, Z तर शेवटचं आहे. मग आपण शेवटचे लेटर्स बघूया. Z नंतर Y, Y नंतर X, X नंतर या ठिकाणी यायला पाहिजे होतं W, बट या ठिकाणी आलेला आहे U. म्हणून भिन्न गट कोणता असेल तर JKU. भिन्न गट कोणता असेल, JKU. का असेल, कारण या ठिकाणी आपल्याला W पाहिजे होतं. कस काय, कारण रिव्हर्स चाललो, ZYX W पाहिजे होता. क्लिअर आहे, साधं सिंपल आहे, काहीच लॉजिक वगैरे म्हणजे डोक्याला ताण द्यायची गरज नाहीये. नेक्स्ट वन चेक करा, गटात न बसणारा अंग ओळखा. म्हणजेच की कोणता एक असा म्हणजे कोणता एक नंबर आहे जो गटात बसत नाही. आता चेक करा बरं, बघता क्षणी लक्षात येते, आता कॅल्क्युलेशन वगैरे करायची गरज नाही. 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81, 10चा वर्ग 100, 122, 12चा वर्ग आहे. आपल्याला 11चा वर्ग पाहिजे होता. 12चा वर्ग 122 नाही सॉरी, 11चा वर्ग या ठिकाणी 121 पाहिजे होता, बट या ठिकाणी 122 दिलेला आहे. म्हणजेच गटात न बसणारा अंग कोणता आहे, तर आपला 122 असणार आहे. साधं सिंपल लॉजिक आहे. 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81, 10चा वर्ग 100, या ठिकाणी 11चा वर्ग 121 यायला पाहिजे होता, बट या ठिकाणी आपल्याला 122 दिलेले, जे चुकीचं आहे, म्हणून ते गटात न बसणारा अंग आहे. नेक्स्ट वन, परत एकदा गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. आता काय काय शब्द दिलेले आहेत. पहिला शब्द आहे कांता, त्याच्यानंतर नंदिनी, त्याच्यानंतर भार्या, त्याच्यानंतर अर्धांगिनी. आता अर्धांगिनी म्हणजे लक्षात आलं असेल, पत्नीला अर्धांगिनी असे म्हणतात. मग गटात न बसणारा शब्द असेल नंदिनी. का, कारण कांता, भार्या आणि अर्धांगिनी हे पत्नीचे समानार्थी शब्द आहेत, बायकोचे समानार्थी शब्द आहेत. क्लिअर आहे, खूप इझी आहे, काही जाऊ. चेक करा आता नेक्स्ट क्वेश्चन, विसंगत संख्या कोणती असं म्हटलेलं आहे. परत तेच दिलेलं आहे, हे बुद्धिमत्तेचाच क्वेश्चन आहे. मग काय काय संख्या दिलेल्या आहेत. पहिली आहे 10,000 आणि दुसरी आहे 8, तिसरी संख्या आहे 343 आणि चौथी संख्या आहे 1331. आता आपल्याला घनपाठ पाहिजे. घन माहिती आहे, तितका दिवस आपण अभ्यास केलो, बेसिक घन आहेत ते. मग 2चा घन 8, ठीक आहे, 2चा घन 8, 7चा घन 343, 11चा घन 1331 किंवा 1331. मग 10,000 हा कशाचा घनमूळ आहे. ठीक आहे,
कशाचा वर्ग 10,000 घन, कशाचा घन 10,000 आहे, तर कशाचाही घन 10,000 नाहीये, म्हणून आपण ही विसंगत संख्या असणार आहे. ठीक आहे, साधं सिंपल लॉजिक आहे. बाकीचे सगळे घन आहेत, हा ना 10चा पण घन नाहीये, हा 10चा पण घन नाही, 10चा घन 1000 येतो. क्लिअर आहे. नेक्स्ट वन चेक करा. विसंगत ओळखा परत एकदा सांगितलेलं आहे. काय काय दिलेलं आहे? पुणे, हैदराबाद, गुवाहाटी, इटानगर दिलेलं आहे. तर याच्यातला गटात न बसणारा किंवा विसंगत शब्द ओळखायचा आहे. बाकीचे सगळे राजधानी आहेत. तेलंगणाची राजधानी हैदराबाद, बाकीचे सगळे राजधानी आहेत. पुणे हे मात्र एक शहर आहे, म्हणून पुणे हे गटात न बसणारा शब्द आहे. नेक्स्ट वन चेक करा. गटात न बसणारी संख्या काय काय संख्या दिलेल्या आहेत? संख्या 8, 27, 64, 125 आहेत. मग चेक करा. आय थिंक मला वाटतं वर्ग किंवा घन आहेत. ठीक आहे, गटात न बसणारा शब्द ओळखायचा, घन किंवा वर्ग आपल्याला बघावं लागणार आहेत. मग या ठिकाणी 8 दिलेले आहेत. 8 हे 2चा घन 8 आहे. ठीक आहे, इथं खालीच लिहिते म्हणजे तुम्हाला समजेल. हा, 2चा घन 8, 3चा घन 27, 64 4चा घन आहे, आणि त्याच बरोबर 64 हे 8चा वर्ग पण आहे. ठीक आहे, 64 हे 4चा घन पण आहे आणि त्याच बरोबर 8चा वर्ग सुद्धा आहे. नेक्स्ट वन आहे 5चा घन 125. बाकीचे सगळे घन आहेत. ठीक आहे, एकाचाही वर्ग होत नाही, वर्गमूळ कोणताच वरचा नाहीये. मग उत्तर काय असेल? आपल्याला गटात न बसणारा शब्द, संख्या किंवा विसंगत संख्या ओळखायची. कोणता असेल? मग सिरियलला बघत गेलं तर आपल्याला फक्त घन शोधायचं होतं, बट या ठिकाणी आपल्याला एक अशी संख्या मिळाली जे संख्या पण आहे आणि वर्ग सुद्धा आहे. ती संख्या कोणती आहे? आपली 64 आहे. ती संख्या कोणती आहे? 64. म्हणून गटात न बसणारी संख्या असेल 64, जे की आपल्याला पर्यायामध्ये सुद्धा दिलेली आहे. साधं सिंपल आहे, जास्त डोकं लावायची गरज नाहीये. नेक्स्ट वन आहे, पुढील प्रश्नमालेतील चुकीचे पद ओळखा असं म्हटलेलं आहे. मग या ठिकाणी आपण संख्या मालिका लिहून घेऊया, तरच आपल्याला चुकीचं पद ओळखता येईल. 54, 50, 44 आणि 39. बघा, मला वाटतं की वजा आहे, कारण संख्या पुढे कमी कमी होत जात आहे. ठीक आहे, संख्या पुढे कमी कमी होत चालली आहे, म्हणजेच या ठिकाणी मायनस करायचंय आपल्याला. किती मायनस करावं लागेल? 64 मधून किती मायनस केल्यानंतर 59 येईल? -5 केल्यानंतर 59 येईल. त्याच्यानंतर पुढे 59 मध्ये -5 केल्यानंतर 54 येईल. मग तसंच सेम पुढे 54 मधून -5 केल्यानंतर उत्तर येतं आपलं 49. बट या ठिकाणी 50 दिलेलं आहे. किती दिलेलं आहे? 50 दिलेलं आहे. ऍक्च्युअल मध्ये त्या ठिकाणी करेक्ट आन्सर 49 यायला पाहिजे होतं. म्हणजेच की गटात न बसणारी संख्या असेल आपली 50. पुढे पण बघा आता, मग 50 मधून किती -5 वजा केल्यानंतर उत्तर किती येतं आपलं? चुकीचं उत्तर येतं. तर आपण डायरेक्टली 49 मधून -5 करू, म्हणजे आपलं उत्तर येतं 44. मग परत 44 -5 केल्यानंतर उत्तर येतं 39. काय काय केलेलं आहे? परत एकदा 64 - 5 59, 59 - 5 54, 54 - 5 केल्यानंतर 49 यायला पाहिजे होतं. तिथे 50 दिलेला आहे. गटात न बसणारी संख्या मिळाली तरी आपण पुढे चेक करतोय 49 उत्तर आहे तर बरोबर आहे का? मग 49 - 5, 49 - 5 केल्यानंतर 44, 44 - 5 केल्यानंतर 39 उत्तर मिळतं. ठीक आहे, उत्तर सुद्धा मी हायलाइट केलेलं आहे. 50 हे गटात न बसणारी संख्या आहे. नेक्स्ट वन, खालीलपैकी विसंगत घटक ओळखा असं म्हटलेलं आहे. आता साधं लॉजिक आहे.
ई येणार आहे. कस काय ई येणार आहे? ई हे स्वर आहे, बाकी सगळे व्यंजन आहेत इंग्रजी भाषेतील. ठीक आहे, ई हे वॉवेल्स आहेत, बाकी सगळे व्यंजन आहेत. साधे सिंपल आहे, काहीच डोकं लावायची गरज नाहीये. इथपर्यंत क्लिअर आहे. आपले बुद्धिमत्तेचे क्वेश्चन कंप्लीट झालेले आहेत. आता आपण जाऊया आपल्या सामान्य ज्ञानाच्या क्वेश्चन कडे, जे सुद्धा अतिशय सोपे आहेत. एकदम क्विक मध्ये ते सुद्धा रिवाइज करून घ्या किंवा त्यांचे पण आन्सर चेक करा. पहिलं चेक करा, वन सन वन वर्ल्ड वन ग्राइड योजना कोणत्या सरकारने चालू केलेली आहे? तर ती योजना भारत सरकारने चालू केलेली आहे. तर ती योजना कशासाठी आहे? ती योजना सौर ऊर्जे संबंधित आहे. सौर ऊर्जेचा निर्माण करून मोठ्या प्रमाणात त्या सौर ऊर्जेचा वापर करून घेणे व वितरण म्हणजेच वाटप सुद्धा करणे. काय काय? भारत सरकारची ही योजना आहे. सेकंड क्वेश्चन आहे, ब्लू ओरिजिन या कंपनीचे संस्थापक कोण आहेत? आता JRD टाटा नाही आहेत, रतन टाटा पण नाहीत, इलॉन मस्क तर नाहीच आहेत, जेफ बेझोस आहेत. कोण आहेत? जेफ बेझोस. आता ब्लू ओरिजिन ही कंपनी काय आहे? ब्लू ओरिजिन ही अंतराळामध्ये काम करणारी एक कंपनी आहे. म्हणजेच काय, जे यान असतात ते तयार करतं आणि ते यान चंद्रावर पाठवण्याचं काम करत असतं. ठीक आहे, क्लिअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, डॉट डॉट या भारतीय वंशाच्या पहिल्या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. कमलाबेन नाहीयेत, ते आपल्या भारताचे. कमला हॅरिस, किरण पॉल पण नाही, किरण राव तर नाहीच आहेत. मग याचं उत्तर काय आहे? कमला हॅरिस. कोण आहेत? कमला हॅरिस हे अमेरिकेचे 49वे उपराष्ट्राध्यक्ष आहेत. जो बायडन सोबत 2021 ला उपराष्ट्राध्यक्ष पदाची शपथ कमला हॅरिसने घेतलेली आहे. नेक्स्ट वन चेक करा, जपानचे पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर जपानचे पंतप्रधान सध्याचे आहेत फुमिओ किशिदा. कोण आहेत? फुमिओ किशिदा. 2021 मध्ये फुमिओ किशिदा यांची नियुक्ती झालेली आहे. किती? 2021. नेक्स्ट क्वेश्चन, युक्रेनचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? हे तर आपल्याला माहितीच आहे. सध्या वर्ल्ड वॉर युक्रेन मध्ये चालू आहे. मग ते नाव आपल्याला तोंडपाठच आहे, झेलेन्स्की. कोण असणार आहेत मग? झेलेन्स्की, व्लादिमीर झेलेन्स्की. पुतिन हे रशियाचे आहेत, मॅक्रॉन हे फ्रान्सचे आहेत आणि बोरिस जे आहेत युकेचे माजी पंतप्रधान आहेत. झेलेन्स्की हे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष आहेत. खालीलपैकी कोणाची नुकतीच ब्रिटन किंवा इंग्लंडचे पंतप्रधानपदी नियुक्ती झालेली आहे, जे की इंडियन म्हणजेच की हिंदू आहेत? कोण आहेत ते? ऋषी सुनक यांची, ते हिंदू आहेत, ते इंग्लंडचे किंवा ब्रिटनचे पंतप्रधानपदी त्यांची 24 ऑक्टोबर 2022 रोजी नेमणूक झालेली आहे. ते कंझर्वेटिव्ह पक्षाचे होते. क्लिअर आहे? ऋषी सुनक हे हिंदू वंशज होते. क्वाड मध्ये खालीलपैकी कोणत्या देशांचा समावेश आहे? क्वाड मध्ये खालीलपैकी कोणत्या देशांचा समावेश आहे? क्वाड यालाच मराठीमध्ये चतुर्भुज सुरक्षा संवाद असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? चतुर्भुज सुरक्षा संवाद. आता क्वाड काय आधी समजून घ्या, मग कोणत्या देशात ते सांगते. क्वाड म्हणजे असे 4 देश असतात, त्या देशांना सुरक्षा पाहिजे असते. जे लष्कर वगैरे असतात त्यांच्यापासून सुरक्षा किंवा इतर समस्यांवरती हे क्वाड काम करत असतं. मग कोणत्या देशासाठी किंवा क्वाड तयार करण्यात आलेला आहे? भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या 4 देशांनी या क्वाडच्या अंतर्गत भारत देश, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्या अंतर्गत क्वाड काम करत असतं. म्हणजेच की यांच्यासाठी काम करत असतं. त्यांनी स्थापना केलेली आहे. कशासाठी? लष्करांसाठी, त्यांच्यापासून सुरक्षेसाठी वगैरे क्वाडची निर्मिती करण्यात आलेली आहे. आता का करण्यात आली काय नाही माहिती आपल्याला. आजूबाजूला कसे भयानक देश आहेत आपल्या, म्हणून त्यांच्यासाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे नुकतेच क्लाउड कम्प्युटिंग साठी कोणत्या स्पेस एजन्सीशी सोबत करार केला आहे? आता ते न्यूज तुम्हाला माहितीच असेल, तोंडपाठ पण झालं असेल आपल्याला.
टेस्ला कंपनीचे मालक इलॉन मस्क यांची कंपनी आहे. कोणती आहे ती? स्पेस एक्स नावाची कंपनी. मायक्रोसॉफ्ट या कंपनी सोबत त्यांचे कम्प्युटिंग झालेलं आहे. स्पेस एजन्सी सोबत काम करत आहेत. 1 सेकंड फक्त. हा, डन. क्लिअर आहे. स्पेस एक्स इलॉन मस्क यांची कंपनी आहे. मायक्रोसॉफ्ट ही बिल गेट्स यांची कंपनी आहे असं म्हणायला हरकत नाही. आहेच म्हणायला हरकत काय, त्यांचीच आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. सन 2019 ची 14वी G20 शिखर परिषद प्रथमच जपान या देशात ... या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. जपान मध्येच आयोजित करण्यात आली, बट जपान मध्ये कुठल्या राज्यामध्ये किंवा कुठल्या शहरामध्ये ही G20 शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे ओसाका. त्याचं उत्तर काय आहे? ओसाका. नेक्स्ट क्वेश्चन आहे 10वा क्वेश्चन. भारताने कोणत्या देशासोबत चाबहार रेल्वे प्रकल्प राबविला आहे? तर याचं उत्तर आहे इराण. चाबहार रेल्वे प्रकल्प काय आहे? इराणकडनं आपण मोठ्या प्रमाणामध्ये कच्चा तेल वगैरे निर्यात करत असतो. ठीक आहे, निर्यात करत असतो, आयात करत असतो. त्याच्यामुळे आपल्याला तिथून इथपर्यंत आणण्यासाठी ट्रान्सपोर्टचा मार्ग म्हणून चाबहार रेल्वे प्रकल्प म्हणजे त्या ठिकाणी चाबहार नावाचा बंदर सुद्धा त्याची स्थापना करण्यात आली आणि ते बंदर आता सुद्धा चालू आहे. क्लिअर आहे. त्याच्यानंतर मराठीचं बघूया आता. पहिला क्वेश्चन चेक करा. खालीलपैकी व्याकरण दृष्ट्या बरोबर वाक्य ओळखा म्हटलेलं आहे. पहिलं वाक्य आहे लिंग भेदामुळे नामाच्या रूपात बदल होतो. दुसरं वाक्य आहे वचन भेदामुळे नामाच्या रूपात बदल होतो. 1 सेकंड. हा, पहिलं वाक्य काय म्हटलेलं आहे? लिंग भेदामुळे नामाच्या रूपात बदल होतो. दुसरं काय आहे? वचन भेदामुळे नामाच्या रूपात बदल होतो. हा, हे दोन्ही विधान बरोबर आहेत. का बरोबर आहेत? हे विकारी शब्दामध्ये येतात. विकारी शब्द काय सांगते? रूपात, लिंगात, वचन यात विभक्तीमुळे जर बदल होत असेल त्यांना आपण विकारी शब्द म्हणतो. म्हणून विधान 1 आणि 2 दोन्ही बरोबर आहेत. नेक्स्ट वन आहे आमची तारा आता कॉलेजात जाते. ताराला अंडरलाईन केलेलं आहे. या वाक्यातील अधोरेखित नाम कोणत्या प्रकारचे? साधं सिंपल आहे, विशेष नाम आहे. विशेष नाम म्हणजेच काय बरं आता? म्हणजेच एखादा पर्टिक्युलर व्यक्ती, वस्तू किंवा स्वतः एखाद्याचं नाव, त्या वस्तूचं एकच नाव असू शकतं, त्याला विशेष नाम असे म्हणतात. त्या संबंधित वस्तूंचा बोध न होता पर्टिक्युलर एका वस्तूचाच बोध व्हायला, वस्तूचाच उल्लेख व्हायला त्याला विशेष नाम असे म्हणतात. तुमचं आणि माझं नाव सुद्धा विशेष नामामध्ये येतं. नेक्स्ट वन, कोणतेही विशेष नाम ... असते म्हटलेलं आहे. कोणतेही विशेष नाम ... असते. आता याचं उत्तर काय असेल? एकवचनी असते. एकवचनी का असते? आपलं स्वतःचं नाव प्रोनाउन्स करून बघा. आपलं नाव म्हणजेच आपल्यासारखे किंवा एकसारखे असे बनवलेले नसतात. जसं की ही पेन आहे, अशा पेना 100 असू शकतात, बट आपल्यासारखे सेम टू सेम नावाचे व्यक्ती असू शकत ते नाही. म्हणतात की 7 रूप असतात, बट एक्झॅक्टली आपल्याला जितपत माहिती आहे म्हणजेच की एकवचनी असतं. जसं की तुमचं माझं नाव हे एकवचनी आहे. जसं की माझं नाव रुद्राणी आहे, हे एकवचनी आहे. खालीलपैकी विशेष नाम ओळखा म्हटलेलं आहे. कोणते कोणते दिलेले आहेत? नवलाई, सरस्वती, चांदी, धैर्य. नवलाई, सरस्वती, चांदी, धैर्य. तर विशेष नाम ओळखायचे. सरस्वती हे विशेष नाम आहे. नवलाई आणि धैर्य हे जातं भाववाचक नामामध्ये. कशामध्ये जातं? भाववाचक नामामध्ये. आणि चांदी जातं सामान्य नाम. सामान्य नामाचे पण प्रकार आहेत, पदार्थवाचक नामामध्ये जातं. नेक्स्ट क्वेश्चन, तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो. बापरे, तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो. या वाक्यातील कुंभकर्ण हे मुळात कोणते नाम आहे म्हटलेलं आहे.
आता कुंभकर्ण कोण होते काय नाही माहितीये, विशेष नामामध्ये येतं. नावामध्ये काहीतरी विशेषता असते, खासियत असते, आपल्याला ओळख मिळते आपल्या नावामुळे. ठीक आहे, समजायले. म्हणजेच कुंभकर्ण हे विशेष नाम आहे. कोणते नाम विशिष्ट व्यक्ती, प्राणी किंवा वस्तूचे स्वतःचे नाव असते, म्हणजेच विशेष नाम. मी सांगितलं एका पर्टिक्युलर व्यक्तीबद्दलच बोलतोय आपण. ठीक आहे, म्हणजेच की आपल्या घरामध्ये खूप सारे लोक राहतात, बट पर्टिक्युलर लोकांचे नाव आहेत जे पाळण्यामध्ये नाव ठेवल्या जातात. माहिती आपल्याला चिंटू पिंटू आपल्या घरामध्ये असतात, म्हणजेच पर्टिक्युलर व्यक्तीचे नाव असतात, त्यांची ओळख असते. खालील पैकी कोणते विशेष नाम आहे, परत तेच चेक करा. इमारत, नदी, पुस्तक, गंगा. तर याचं उत्तर काय असेल? इमारत म्हणजेच कोणती? कोणती इमारत? आपल्या घराचे नाव जसे की सरस्वती निवास, सरस्वती इमारत, किंवा गंगा इमारत असू दे, किंवा दुसरे कोणत्या नावाचे कावेरी इमारत वगैरे असू दे. नदी आहेत, कृष्णा, गंगा, पैनगंगा. कोणती नदी? हे सामान्य नामामध्ये येतं. इमारत सुद्धा सामान्य नामामध्ये येतं. पुस्तक, पुस्तकीचं नाव कोण? पुस्तकी खूप सारे आहेत, पुस्तकींचा संच असतो, ते सामान्य नामामध्ये येतं. तर विशेष नाम कोणतं आहे? गंगा नदी. गंगा हे विशेष नाम आहे. पर्टिक्युलर एका व्यक्तीचं पण नाव असू शकतं आणि एका नदीचं सुद्धा नाव असू शकतं. खालीलपैकी भाववाचक नाम कोणते? आता भाववाचक नाव म्हणजे त्या म्हणजेच भावना व्यक्त केल्या जातात, मनातील भावना व्यक्त केल्या जातात, त्याला भाववाचक नाम असे म्हणतात. आणि त्याच बरोबर पदार्थांचा सुद्धा त्याच्यामध्ये होत असतो. चेक करा कोणता असेल मग. गंगा हे विशेष नाम आहे, घड्याळ हे सामान्य नाम आहे, कारण खूप साऱ्या कंपनीचे घड्याळ आहेत. वात्सल्य, भावना, वात्सल्य, करुणा, वात्सल्य हे आहे भाववाचक नाम. नेक्स्ट क्वेश्चन. खालील दिलेल्या शब्दांपैकी विशेष नाम कोणते? परत तेच प्राणी, पक्षी, दिनेश, पर्वत दिलेला आहे. आता प्राणी म्हटलं तर कुठला प्राणी? कुत्रा, मांजर वगैरे कोणता प्राणी? म्हणजे सामान्य नाम. पक्षी सुद्धा येत नाही, पक्षी खूप सारे आहेत, पर्टिक्युलर एका पक्षीचं नाव घेतलं नाही, जसं की कोकिळा सुद्धा पक्षी नाव घेतलेलं नाही. मग उत्तर काय येईल? दिनेश येईल. उत्तर काय येईल? दिनेश येईल. पर्वत पण येत नाही. कोणतं पर्वत? पर्वताचं पर्टिक्युलर नाव घेतलेलं नाही. दिनेश हे एका व्यक्तीचं नाव असू शकतं. शेवटचं आहे शब्दाचा प्रकार ओळखा. सौंदर्य, भावना व्यक्त करणे, करुणा काय म्हणतात, आणखीन काय म्हणू शकतो आपण त्याला, म्हणजेच दिसणं वगैरे, ते सगळं भाववाचक नामामध्ये येत असतं. तर सौंदर्य हे येतं आपलं भाववाचक नामामध्ये. सर्वनाम मध्ये तर येत नाही, क्रियापदामध्ये तर येतच नाही, विशेषणामध्ये पण येत नाही. क्लिअर आहे? इथपर्यंत समजल्या सगळ्या गोष्टी. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करायचे. इथून पुढे नेक्स्ट व्हिडिओ येईलच, त्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण असेच क्वेश्चन बघणार आहोत. जर तुम्हाला असेच व्हिडिओची लिंक वगैरे पाहिजे असेल किंवा मागचे व्हिडिओ बघायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही टेलिग्राम ग्रुप अधिक माहितीसाठी जॉईन करू शकता. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. टाटा बाय बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड. भेटूयात अशाच एका न्यू व्हिडिओ मध्ये.